मित्रांनो, कल्पना करा, 20 ते 25 वर्ष विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांना अचानक सांगितलं जातं की पुन्हा परीक्षा द्या, नाहीतर आपली नोकरी धोक्यात. होय, देशभरातील लाखो शिक्षकांच्या भवितव्याशी संबंधित हा मोठा मुद्दा आता थेट संसदेमध्ये पोहोचला आहे आणि यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जे की ज्येष्ठ शिक्षकांना टीईटी परीक्षेतून कायमस्वरूपी सूट मिळणार का आणि संसदेत नेमकं काय घडलं. राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये धनंजय महाडिक यांनी एक अत्यंत महत्वाची मागणी केली आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे आग्रह धरला आहे की 20 ते 25 वर्ष सेवा बजावलेल्या अनुभवी शिक्षकांना टीईटी परीक्षेतून कायमस्वरूपी सूट द्यावी, कारण आज देशातील अनेक शिक्षक हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत आणि अशा वेळी त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची सक्तीही केली जात आहे. मित्रांनो, हा वाद का निर्माण झाला असावा याचं कारण म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009. या कायद्यानुसार इयत्ता 1 ते 8वी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टीईटी म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्य आहे. सरकारचा उद्देश शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा होता, पण अनेक वर्ष सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी ही अट आता मोठं संकट ठरत आहे. कल्पना करा की 50 पार केलेल्या शिक्षकांना पुन्हा अभ्यास करून परीक्षा द्यावी लागते. यामुळे दोन मोठे प्रश्न हे निर्माण झाले आहेत. तो म्हणजे एक मानसिक ताण, ज्यामध्ये वयाच्या या टप्प्यावर परीक्षा देणे अनेक शिक्षकांसाठी कठीण ठरत आहे, आणि दुसरं म्हणजे नोकरीची असुरक्षितता. जर टीईटी पास झाले नाहीत तर नोकरीवर गदा येण्याची भीती आहे. या मुद्द्यावर बोलताना खासदार महाडिक यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ज्या शिक्षकांनी 2 ते 2.5 दशक विद्यार्थ्यांना घडवलं आहे, त्यांचा अनुभव हीच त्यांची सर्वात मोठी पात्रता आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांना एकाच नियमात बांधणं योग्य नाही, असं त्यांनी संसदेत सांगितलं. आता मोठा प्रश्न असा आहे की जर केंद्र सरकारने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला तर देशातील लाखो ज्येष्ठ शिक्षकांना मोठा दिलासा हा मिळू शकतो. अनुभवाला प्राधान्य दिलं जाईल का की टीईटीची अट कायम राहणार, या विषयावर आपलं मत काय? 20 वर्ष ते 25 वर्ष सेवा केलेल्या शिक्षकांना टीईटी मधून सूट द्यावी का? तुमचं मत हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या शिक्षण आणि सरकारी निर्णयाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.